नमस्कार. ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो खूप वास्ट आणि डीप आहे आणि अगदीच रुटीनली जो शब्द आपल्याला क्लिनिकमध्ये ऐकायला येतो तो म्हणजे रूट कनाल ट्रीटमेंट याविषयी आहे. तर या टॉपिकविषयी बोलण्यासाठी आज आम्ही दोघेही जण तुमच्यासोबत आलेलो आहे बोलण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी. तर पहिल्यांदा सर, रूट कनाल ट्रीटमेंट म्हणजे काय? आता रूट कनाल ट्रीटमेंट म्हणजे काय? आता आपल्या दाताला कीड लागलेली आहे, दाताला कीड लागायला सुरुवात झाली. हळूहळू ही कीड काय होते, ही दातामध्ये पसरत जाते. ही पसरल्यानंतर काय होते, दाताच्या मध्यभागी दाताच्या नसा असतात आणि टिश्यू असतात आणि तिथून त्या ठिकाणी छोट्या छोट्या कॅनल्स असतात. दाताला जी मुळं असतात त्याच्या आतमध्ये कॅनल्स असतात. रूट कॅनल म्हणजे मुळं आणि त्याच्यामधल्या कॅनल हळूहळू या इन्फेक्ट व्हायला सुरुवात होतात. आता हे इन्फेक्ट झालं की आपल्याला काय होतं, पेन व्हायला चालू होतो, सेन्सिटिव्हिटी व्हायला चालू होते, ठसठस व्हायला चालू होतो आणि दात हळूहळू इन्फेक्ट होतो. मग रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये काय करतात, हे जे मुळं आहेत हे मुळं पूर्ण स्वच्छ करतात, ते पूर्ण भरतात. त्याच्यानंतर जो वरती कीड लागलेला पोर्शन आहे तो स्वच्छ करून त्या ठिकाणी फिलिंग करतात. आता हे फिलिंग केल्यानंतर काय करतात, दाताला आपल्याला उपयोगात तर आणायचं आहे, मग आपल्याला काय करायला लागतं, त्याला कॅप लावायला लागते. आपण कॅप नाही लागली तर काय होणार, आपण जर कॅप टाकली नाही तर दातावरती जर लोड आला, दात आपण स्वच्छ केला, थोड्याफार प्रमाणात तो पोकळ झालेला आहे, जर आपण त्याच्या कंडिशनमध्ये त्याला कॅप नाही टाकली तर तो तुटायची शक्यता जास्त प्रमाणात असते. कॅप टाकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्याचा जो लोड आहे तो डायरेक्ट मुळांवरती जातो आणि दात तुटत नाही. त्यामुळे आपल्याला रूट कॅनल झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कॅप लावायला लागते. आता ही कॅप जी आहे ती साधारणतः 3 मटेरियलची असते. एक स्टेनलेस स्टील, दुसरं जे असतं ते मेटल सिरेमिक कॅप आणि तिसरी जी कॅप असते ती झर्कोनिया कॅप. आता या कॅपची निवड कशी करायची हे आपल्याला नक्कीच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला निवड करणं आवश्यक आहे. आता मॅडम, लहान मुलांमध्ये सुद्धा रूट कॅनल लागतं का? हो, हा खूपदा प्रश्न विचारला जातो की माझ्या मुलाचं दात जे आहे ते दुधाचे आहेत, दुखतोय दात, मग आता ह्याला रूट कनाल ट्रीटमेंट याला खरंच आवश्यकता असते का? रूट कनाल ट्रीटमेंट ही मोठ्यांसाठीचीच ट्रीटमेंट आहे असं एक आपला समज असतो, परंतु नाही. दुधाच्या दातामध्ये सुद्धा काही केसेसमध्ये रूट कनाल ट्रीटमेंट करणं हे आवश्यक असतं. याचं कारण म्हणजे तो दात आपल्याला अकाली काढायला लागू नये किंवा लवकर काढायला लागू नये. प्रत्येक दात पडण्याचं हे एक पर्टिक्युलर वय असतं. ज्यावेळेस खालचा आपला पक्का दात हा पूर्णपणे फॉर्म झालेला आहे आणि तो आता ओरल कॅव्हिटीमध्ये येण्यासाठी तयार आहे, अशा वेळेस नॅचरली दात आपला मुळं झिजून झिजून तो दात पडतो आणि त्या ठिकाणी आपला पक्का दात येतो. पण आता आपली दाढ किडलेली आहे, आजकाल चॉकलेटचं प्रमाण किंवा इतरही अनेक गोष्टींमुळे जे कीड लागते दातांना, त्या केसेसमध्ये काय करायला लागतं की रूट कनाल ट्रीटमेंट ही करावी लागते त्या दुधाच्या दाताची, जेणेकरून तो दात जो आहे तो त्या ठिकाणी टिकून राहील आणि जो खालून परमनंट टीथ येणार आहे तो योग्य प्रकारे त्याच अँगलने त्याच दिशेला त्याचे इरप्शन होईल, म्हणजेच तो दात आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये येईल. ही प्रोसेस होण्यासाठी आपल्याला लहान मुलांच्या दुधाच्या दातांचं सुद्धा काही केसेसमध्ये रूट कनाल ट्रीटमेंट ही करावी लागते. आता एक अजून प्रश्न विचारला होता सर की मी आता रूट कनाल ट्रीटमेंट केली आहे, मग आता माझा दात किती दिवस टिकू शकेल? नक्कीच. आता रूट कॅनल केलेला दात किती वर्ष टिकावं याचे हे बरेचसे फॅक्टरवर हे अवलंबून आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्या कंडिशनला आपण दातांच्या डॉक्टरांकडे आला. समजा आज आपल्याला सेन्सिटिव्हिटी झाली, आपला दात दुखतोय, आपल्याला समजलं की काहीतरी या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. त्या कंडिशनला जर तुम्ही डॉक्टरांकडे जाल तर त्या ठिकाणी दात हेल्दी असणार, दाताचं रूट कॅनल केलं तर त्याचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे राहणार. मात्र आपण मेडिकलवर गेलो, औषध गोळ्या घेतल्या, मनाने अँटीबायोटिक घेतले आणि ही प्रोसिजर आहे ही जर आपण पोस्टपोन केली किंवा डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर सुद्धा पोस्टपोन केली तर काय होतं, त्या ठिकाणी तो दात सदैव परत रिइन्फेक्ट होऊ शकतो. आता हे रिइन्फेक्ट झाल्यावर काय होतं, त्याचे लिगामेंट कमकुवत होतात, आतलं जे टिश्यूज आहेत त्या ठिकाणी ग्रो होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी इन्फेक्ट होऊ शकतात आणि हळूहळू काय होतं, आपलं जे प्रोग्नोसिस आहे, दाताची टेकण्याची लॉंगिटिव्हिटी म्हणजे ती कंडिशन क्रोनिक कंडिशनमध्ये होते. जेव्हा ॲक्यूट कंडिशनमध्ये पेशंट येतो किंवा आपल्याकडे रुग्ण येतात तेव्हा आपण जर ट्रीटमेंट केली तर त्याची जी लॉंगिटिव्हिटी ती जास्त असते. क्रोनिक कंडिशनमध्ये बरेचसे फॅक्टर असतात, दाताला मोठ्या कॅनल असतात, छोट्या छोट्या ॲक्सेसरी कॅनल पण असतात, मग ते चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊ शकत नाहीत कारण त्या ब्लॉक झालेल्या असतात. तर असे बरेचसे टेक्निकल ज्या गोष्टी असतात रूट कॅनल करताना ती त्यानंतर क्रोनिक कंडिशनमध्ये तेवढ्या प्रकारे त्या चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊ शकत नाही. अशा कंडिशनमध्ये मग दाताची लाईफ आहे ती कमी राहू शकते. मला असं वाटतं याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बोथ साईड शुड बी फंक्शनल. म्हणजे आता आपली एका बाजूला आपल्याला रूट कनालची ट्रीटमेंट करावी लागली, तुम्ही रूट कनालची ट्रीटमेंट केली, पण त्याची अपोजिट साईड जी आहे
तीही जर का फंक्शनल नसेल, तिकडचे दात जर का वापरण्यासारखे स्पेशली दाढा या वापरणं योग्य नसतील, तर आपण रूट कनाल केलेल्या साईडला सतत प्रेशर येत राहतं. कारण चावण्याची प्रोसेस जी आहे त्याचं मेन फंक्शन हे मागच्या दातांचं असतं, की ज्यावेळेस आपण अन्न घेतो आणि चावतो त्याचं चर्निंग जे असतं, त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जे डिवाईड करणं आहे ते मागच्या दाढांमुळे होतं. अशा केसेसमध्ये काय होतं की रूट कनाल झालेल्या दातावरती सतत प्रेशर येत राहतं आणि ह्या प्रेशरमुळे तो दात परत रिइन्फेक्ट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगायचं झालं तर समजा आपण आपल्या एका पायाला दुखापत झाली म्हणून आपण एका पायावरती जोर देऊन चालतोय. असं आपण 4 दिवस, 8 दिवस, आठवडाभर, 2 आठवडाभर करू शकतो. पण आपल्याला समजत असेल की अशा केसेसमध्ये काय होणार की आपोआपच आपला दुसरा पाय जो आहे तो दुखायला लागणार, कारण शरीराचा पूर्ण भार जो आहे तो एका पायावर आला आहे. सेम केस आपल्या दातांच्या बाबतीमध्ये सुद्धा असते. ज्यावेळेस आपल्याला 2 बाजू वापरण्यासाठी दिलेल्या आहेत, त्यातली आपण एकच बाजू कंटिन्युअसली वापरत राहतोय, तर ऑफकोर्स ती बाजू जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये तिचं झीज होते आणि तो जर का ती साईड जर का रूट कनाल रिलेटेड असेल तर त्याच्यामध्ये रिइन्फेक्शनचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्या दोन्ही बाजू दाताच्या राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजू ह्या इफेक्टिव्हली फंक्शनल असणं खूप महत्त्वाचं आहे. सर नेक्स्ट प्रश्न म्हणजे इंटेन्शनल ॲसिड म्हणजे काय हो? आता बऱ्याच वेळा काय होतं, एखादा दात आपला पडलेला आहे, आपल्याला त्या ठिकाणी इम्प्लांट करायचं नाही आहे किंवा इम्प्लांट करणं शक्य नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला बाजूचे जे 2 दात आहेत त्यांचा आधार घेऊन आपल्याला जो गेलेला दात आहे तो बसवायला लागतो. मग हे दात घासताना दाताला घासायची लिमिट आहे. जर दाताला कमी प्रमाणामध्ये जर ऑलरेडी जर तिथल्या एनिमल वीक असेल किंवा कमी प्रमाणामध्ये असेल तर मग घासताना किंवा घासताना हाईट जर का छोटी असेल दाताची, हो, तर अशा कंडिशनमध्ये आपण हाईट जी आहे ती आपल्याला प्रोस्टेट म्हणजे आपल्याला कॅप बसवायसाठी जी हाईट आहे ती आपल्याला योग्यच लागणार, जेणेकरून ती टिकली पाहिजे. अशा कंडिशनमध्ये रूट केनाल करूनच दाताला तेवढं कट करता येतं. आपण रूट केनाल नाही केलं तर त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी होऊ शकते आणि भविष्यात इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते. म्हणून काही केसेसमध्ये जेव्हा आपण दातं सपोर्टसाठी वापरतो त्या केसेसमध्ये नक्कीच आपल्याला जर दाताला पेन नसतानासुद्धा, पेशंटला कुठलाही त्रास नसताना आपल्याला फक्त त्याचा आधार घेण्यासाठी हे इंटेन्शनल रूट केनाल करायला लागतं. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता एकदा रूट कनाल झालं तर त्याला परत इन्फेक्शन होऊ शकतं का? नक्कीच. आता जर नॉर्मल दाताला इन्फेक्शन होऊ शकतं तर रूट केनाल केलेल्या दाताला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. आता याचे बरेचसे कारणं आहेत. आता एखाद्या पेशंटचं वय जास्त आहे, समजा त्याला डायबेटिक तो आहे, त्याची शुगर कंट्रोलमध्ये नाही, ती सदैव जास्त राहते, त्या ठिकाणी काय होणार, त्या ठिकाणी जर जास्त लोड आला दातावरती आणि तो दात जर कॉम्प्रेस झाला आणि इन्फेक्शन तयार झालं त्या ठिकाणी, तर ते इन्फेक्शन तेवढा इझिली भरल्या जाणार नाही. तसंच जसं आपल्या शरीराची एजिंग होते तसंच दातांची सुद्धा एजिंग होते. जसं आता बरेचसे पेशंट म्हणतात, सर माझे 25 वर्षापूर्वी रूट कॅनल केलेलं आहे किंवा 15 वर्षापूर्वी केलेलं आहे, पण 25 वर्षापूर्वी तुम्ही जे आहे ते 500 पायऱ्या चढू शकत होता. आज 25 वर्षानंतर तुम्ही 500 पायऱ्या चढू शकत नाही, तुम्ही 100 पायऱ्या चढू शकता, 50 पायऱ्या चढल्यावर तुम्हाला दम लागतो. तसंच दाताच्या बाबतीत जसं आपण दातं रोज वापरतो तर दातावरचं वेअर अँड टिअर ही झीज रोज होत असते. त्यामुळे झीज लक्षात घेता प्रत्येक दाताच्या रूट कॅनलची जी लाईफ आहे ती सारखी नसणार, परत तो रिइन्फेक्ट होऊ शकतो त्याच्यावर जर लोड आला. तर बरेचसे पेशंट म्हणतात माझी सर एकच साईड ओके करून द्या, मला दुसऱ्या साईडला दात बसवायची गरज नाही. पण असं नाही आहे. तुम्ही दुसऱ्या साईडला दात, जसं मॅडमने सांगितलं, आपण एका पायावर चालू शकतो 7 दिवस 8 दिवस, तो पाय दुखणार, आपल्या शेवटी दोन्ही पायांनी चालायला लागणार. तसंच आपल्याला खाताना सुद्धा दोन्ही बाजूंचा समान वापर करायला लागणार. तर काय होणार, आपला जॉईंटसुद्धा नॉर्मल राहणार, प्लस खाण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे आपले दातंसुद्धा सगळे वापरल्या गेल्यामुळं सगळ्या दातांची लाईफ ही चांगल्या प्रकारे राहणार. त्यामुळे लक्षात घ्या, रूट कॅनलला केलेला दातसुद्धा रिइन्फेक्ट होऊ शकतो. ती रिइन्फेक्ट होऊ नये म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे, काळजी घेणं आवश्यक आहे. वेळोवेळी आपल्याला गरज पडली तेव्हा आपण दातांना दातांच्या डॉक्टराकडे फॉलोअपला जायला पाहिजे. वर्षातून एकदा डेंटिस्टकडे जाऊन पूर्ण तपासणी करायला पाहिजे. आपण ज्या ज्या प्रोसिजर केल्या आहेत त्या व्यवस्थित अजून आहेत का याची शहानिशा करायला पाहिजे, जेणेकरून मग मोठा प्रॉब्लेम भविष्यात येणार नाही. थोडक्यात ट्रीटमेंट इतकाच फॉलोअप हा महत्त्वाचा आहे. मला वाटते अजून याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो की ब्रुक्सिझम म्हणजेच दात चावणे. झोपेमध्ये बऱ्याच जणांना दात खाण्याची सवय असते. कदाचित त्या पेशंटला स्वतःला हे माहिती नसतं की आपण झोपेमध्ये दात खातो. नक्कीच. पण मला वाटते त्यांच्यासोबत जे राहतात फॅमिली मेंबर्स त्यांना मात्र ह्याची जाणीव असते की हे रात्री दात खातात. दात खाण्याच्या प्रोसेसमध्ये काय होतं ना की एक्सेसिव्ह प्रेशर येतं दातावरती आणि या एक्सेसिव्ह प्रेशरमुळे जे दाताच्या रूटला लिगामेंट असतात त्यांना हार्म होतं आणि मग बरेचदा कीड तर दिसत नाही आहे पण मग तरीसुद्धा दात दुखतो आहे. अशा केसेसमध्ये ब्रुक्सिझम हा एक मेन पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे.
आणि ब्रुक्सिझमसाठी जेव्हा दाताला इजा झालेली आहे, लिगामेंट तयार झालेला आहे, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला रूट कनाल ट्रीटमेंट करून त्या दाताला रिलीफ द्यावं लागतो. तसंच ब्रुक्सिझमची पुढची ट्रीटमेंटसुद्धा बऱ्याच प्रकारच्या आहेत. मला वाटतं तो ऑलटुगेदर एक डिफरंट टॉपिक आहे, बरोबर. कारण आजकाल स्ट्रेस रिलेटेड ब्रुक्सिझमचे पेशंट खूप प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. तर आपण त्याविषयी एक नक्कीच वेगळा व्हिडिओ बनवूयात. पण हो, ब्रुक्सिझमच्या पेशंटमध्ये सुद्धा बरेचदा रूट कनाल ट्रीटमेंटची गरज पडते. मला असं वाटतं आपण बहुतेक सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील रूट कनालशी रिलेटेड तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद.